ओरिएंटल कर्वमध्ये आपण काय काय बघतो बरं रे? ओरिएंटल कर्वमध्ये आपण 5-6 प्रकार बघून घेतले ओरिएंटल कर्वचे. कोणकोणते प्रकार होते ओरिएंटल कर्वमध्ये? जसं की सिंपल कर्व. सिंपल कर्व बघितला, सिंपल कर्व सांगितला. सिंपल कर्व कोणाला म्हणतो आपण? सिंपल कर्व म्हणजे कोणता? की ज्या असा कर्व 2 स्टेटला जोडणारा हा असा कर्व आहे ज्याची थ्रूआउट रेडियस काय आहे? कॉन्स्टंट आहे. सो रेडियस ज्या कर्वची थ्रूआउट रेडियस कॉन्स्टंट आहे तो झाला आपला सिंपल कर्व. हा सिंपल कर्वबद्दल मी काल सांगितलेलं होतं. 2 नंबरचा हे सगळे ओरिएंटल कर्व आहेत. कंपाऊंड कर्व म्हणजे काय? की 2 सिंपल कर्वला जोडून हा एक सिंपल कर्व वेगळा आहे ज्याची रेडियस काहीतरी वेगळी आहे, राईट. सो याची रेडियस आर आहे काहीतरी, आणि हा जो काही एक वेगळा कर्व आहे याची रेडियस काहीतरी R2 आहे. सो R1 आहे, हा R2 आहे, असा मिळून जो काही हा कर्व भेटतो याला म्हणून देतो आपण याला म्हणतो कंपाऊंड कर्व. तो कंपाऊंड कर्व जो काही आहे हा कंपाऊंड कर्व सिंपल कर्व झाला, एक कंपाऊंड कर्व असतो. हा कंपाऊंड कर्वच्या ठिकाणी तुम्हाला दिसेल की ज्या ठिकाणी दोघं ओरिजिन भेटतात त्या ठिकाणीच आपला कॉमन टँजंट आपल्याला दिसायला भेटतो. हा कंपाऊंड कर्व झाल्यानंतर रिव्हर्स कर्व बघितला. रिव्हर्स कर्व म्हणजे काय? 2 स्टेट अशा पद्धतीचे आहे त्यांना जॉईन करण्यासाठी हे असे दिसत आहेत मला जॉईन. तो असं करण्यासाठी काय करतात? तो अशा पद्धतीचं दोन सिंपल काय करतो? 2 सिंपल कर्व इन ॲपोजिट डिरेक्शन, म्हणजे याचा सेंटर इकडच्या बाजूला, याचा सेंटर इकडच्या बाजूला, त्यामुळे मी त्याला ॲपोजिट म्हणतोय. म्हणजे असं दिसायला भेटेल बघा, याचा सेंटर इकडे आणि याचा सेंटर इकडे असा. तो दोन कर्व झाले ते, राईट. याला म्हणतो आपण रिव्हर्स कर्व. रिव्हर्स कर्व इज ऑल्सो कॉल्ड ॲज व्हॉट? सर्पेंटाईन कर्व, किंवा याला म्हणतो आपण यस कर्व म्हणा किंवा सर्पेंटाईन कर्व म्हणा. हा कर्व जो काही आहे हायवेमध्ये यूज केला जात नाही, हायवेमध्ये करत नाही, तो रेल्वेच्या केसमध्ये हवाला यूज केला जातो. ट्रान्झिशन कर्वला आपण एजमेंट कर्व म्हटलं होतं. ट्रान्झिशन कर्व इज ऑल्सो कॉल्ड ॲज व्हॉट? एजमेंट कर्व. तो त्याला एजमेंट कर्व म्हणतो आपण. ट्रान्झिशन कर्व तुम्हाला यूज करावा लागतो हायवे आणि रेल्वेच्या केसमध्ये, राईट. ट्रान्झिशन कर्व म्हणजे काय? की स्ट्रेटमध्ये आणि जो काही कर्व आहे आपला स्ट्रेट, आणि जो कर्व आहे ते डायरेक्ट सडनली जर का आपण त्याच्यावरती नेलं तर आपल्याला बरेचसे प्रॉब्लेम दिसायला भेटत असतात. तर ते प्रॉब्लेम जे काही ते प्रॉब्लेम व्हायला नको त्यासाठी आपण मध्ये काय करतो? स्ट्रेट आणि कर्वमध्ये ग्रॅज्युअली इन्क्रीजिंग व्हेरिएबल रेडियसचा कर्व आपण इंट्रोड्यूस करून देतो, जेणेकरून जे प्रॉब्लेम आपल्याला सेंट्रिफ्युगल ॲक्शनमुळे येणार होते ते येणार नाहीत. तो अशा पद्धतीचे ट्रान्झिशन कर्वमध्ये आपण बनवून घेतो. कंबाईन कर्व काय असतो? सिंपल कर्व आणि ट्रान्झिशन कर्वचं कंबाईन कर्व म्हणून देतो. ब्रोकन बॅक कर्व काय असतो? ब्रोकन बॅक कर्व म्हणजे काय? अशा पद्धतीने 2 कर्वला स्ट्रेटने जर तुम्ही जोडत असणार तर हा कर्व कोणता झाला आपला? हा कर्व ब्रोकन बॅक करून जातो. तो ब्रोकन बॅक कर्व पण आपला झाला. पुढचा पॉईंट आता आपल्याला बघायचा असतो डिटेलमध्ये सिंपल कर्व. सो आता डिटेलमध्ये आपल्याला बघायचं आहे सिंपल कर्व. याच्यावरती व्यवस्थित फोकस द्या तुम्ही. दुसरंच मान घेतो चांगलं. कंबाईन कर्व मध्ये R1 आणि R2 ला जोडणार त्याला काय म्हणत होते? कोणाला? कंबाईन कर्वमध्ये काय 2 कर्व असतात, एक सिंपल कर्व आणि ट्रान्झिशन कर्व. सिंपल कर्व आणि नाही नाही, एका लाईन R1 आणि R2 येते ना, तर R1 R2 ला काय म्हणतो आपण? कंपाऊंडमध्ये का? स्टॅटिस्टिक्सला कंपाऊंडमध्ये म्हणतेस तू कंबाईननी? कंपाऊंडमध्ये काय? R1 आणि R2 काय नाही, रेडियस झाले. हे बघ, अशा पद्धतीने 2 स्टेट मला दिसत आहेत. हे 2 स्टेटमध्ये हा रेडियस असा आहे, हा रेडियस असा झाला, आणि हा रेडियस इथून असा काहीतरी झाला, राईट. म्हणजे मी असं दाखवतोय तुला की इथं 2 वेगवेगळे कर्व दिसत आहेत. हा एक कर्व झाला असा, इथं मला खाली पॅड पण नाही होत्या, इथं ना खाली ते हे सडकत आहे, समजा अशा पद्धतीने मला दिसते. म्हणजे हा एक वेगळा कर्व झाला. या वेगळ्या कर्वची याची रेडियस झाला, हे R1 जी झाली याची रेडियस झाली, आणि R2 जो झाला याची रेडियस झाली. हे रेडियस झाल्यात, ह्या रेडियस आहेत. या कर्वची रेडियस R2 आहे, या कर्वची रेडियस R1 आहे. मग हे R1 R2 आपल्याला काय माहिती देते? R1 R2 आपल्याला माहिती देते की बाबा हे 2 सिंपल कर्व आहेत पण वेगवेगळ्या रेडियसचे आहेत. तर 2 वेगवेगळ्या रेडियसचे कर्व जे काही आहे सिंपल कर्व जॉईन करून जो बनवतो आपण तो कंपाऊंड कर्व असतो आपला. हे सांगायचं होतं. आलं लक्षात? हा कंपाऊंड कर्व झाला. पुढचा पॉईंट काय असतो? आता तो प्रॉब्लेम कसा दूर करेल ब्लडचा? पहिल्या ह्याला नेमकं दिसत होतं ना ते, आताच व्हायला लागला ब्लडचा प्रॉब्लेम. तो बघा आता पुढचा पॉईंट आपल्याला बघायचा आता सिंपल कर्व. नेट संपलं आहे ना माझं, त्याच्यामुळे विषय होतो हा. आता मला एक मिनटं, आवाज ऐकत राहा, ठीक आहे. आवाज ऐकत राहा. चित्र जर जेव्हा बघायचं आहे की ब्लर मेसेज करून द्या, ब्लर होते, काहीतरी उपाययोजना करू आपण, ठीक आहे. तो सिंपल कर्वमध्ये बऱ्याचशा टर्मिनॉलॉजी आपल्याला दिसायला आता क्लिअर. हां. तो सिंपल कर्वमध्ये आता काय काय दिसायला भेटतं बरं का? सिंपल कर्वमध्ये आपल्याला आपण डायग्राम काढून त्याच्यावरून सगळ्या टर्मिनॉलॉजी पटपट डिराईव्ह करून भेटू. या 2 स्टेट आहेत, ओके. या 2 स्टेट आहेत. या 2 स्टेटला जोडणारा हा जो काही आहे हा सिंपल सर्क्युलर कर्व आहे, राईट. हा सिंपल सर्क्युलर कर्व आहे. सिंपल सर्क्युलर कर्व म्हणजे काय? हा असा कर्व आहे की याची थ्रूआउट रेडियस जी आहे ती काय आहे? कॉन्स्टंट आहे. म्हणजे हा त्याचा कुठेतरी सेंटर असेल, तो अशा पद्धतीने आपल्याला दिसायला भेटेल. ही रेडियस इथं आणि इथं असणारी रेडियस, हे दोघं रेडियस जे काय आहे हे दोघं सारखे आहेत. सो आपण म्हणू R1 हा R1. सो दोघं रेडियस जे काय आहे दोघं रेडियस आपल्याला सारख्या दिसायला भेटतात. तो थ्रूआउट या कर्वमध्ये रेडियस कॉन्स्टंट आहे, देअरफॉर याला सिंपल सर्क्युलर कर्व म्हणतो, आणि याला आपल्याला ॲनालिसिस करायचं. आता काय होईल बरं का बघा,
आपल्या काय असा रस्ता बनवायचा, हे 2 स्ट्रेट होते आणि यांच्यामध्ये इंट्रोड्यूस करायचा एक सिंपल कर्व. तो मी काय करतोय आता, गाडी आपली अशी येऊन अशी जाऊन अशी जाणार आहे राईट. तो आपण जो बराचसा प्रॉब्लेम होणार होता तो आपण दूर करतो या पद्धतीने. तर इथं मला काय दिसायला भेटेल, हा एक पॉईंट आहे वरचा, हा झाला आपला सेंटर. सेंटरमध्ये जो अँगल बनणार आहे हा अँगल बनणार आहे समथिंग डेल्टा, हा अँगल बनणार आहे समथिंग डेल्टा. वरती जो की हा बनतो याला म्हणतो आपण अपेक्स, हा पॉईंट झाला आपला अपेक्स. सो हा अपेक्स पॉईंट झाला आपला, याला आपण अपेक्स म्हणून देत असतो. सो अपेक्स पॉईंट झाल्यानंतर तुम्हाला कळेल काय की ही जी काही स्ट्रेट आहे ही स्ट्रेटला आपण पुढे नेऊ आणि या स्ट्रेटपासून याने या दुसऱ्या स्ट्रेटने अँगल जो बनलेला असतो याला म्हणतो आपण डिप्लेक्शन अँगल. सो डिप्लेक्शन अँगल याला म्हणणार मी डिप्लेक्शन अँगल. हा डिप्लेक्शन अँगल झाला आपला, याला डिप्लेक्शन अँगलना डेल्टाने दाखवतो कारण की हा डिप्लेक्शन अँगल जेवढा आहे तेवढाच आपला हा इंटेरियर अँगल असतो. जेवढा इंटेरियर अँगल आहे या दोघांमध्ये बनवलेल्या कर्वमधला तेवढाच आपला डिप्लेक्शन अँगल आपल्याला दिसायला भेटतोय. तो डिप्लेक्शन अँगल आणि हा जो काही असतो कोणता वाला, 2 स्ट्रेटच्या बीचमध्ये हा वाला हा जो काही अँगल मला दिसायला भेटतोय हा झाला फाय. सो याला म्हणतो आपण इंटेरियर अँगल. सो हा झाला आपला इंटरसेक्शन अँगल. सो इंटरसेक्शन अँगल झाला, हा डिप्लेक्शन अँगल झाला. तुम्हाला सरळ सरळ दिसते बघा की इंटरसेक्शन अँगल आणि डिप्लेक्शन अँगल या दोघांची बेरीज जर तुम्ही करायला गेला दॅट इज फाय प्लस डेल्टा, तर तुम्हाला 180 दिसायला भेटतं. याच्यावरची MCQमध्ये तुम्हाला जनरल MCQमध्ये विचारून घेतात की बाबा इंटरसेक्शन अँगल आणि दुसरा कोणता आपला डिप्लेक्शन अँगल, या दोघांचा जर तुम्ही हे करायला गेलात तर तुम्हाला किती सापडणार आहे, पॉईंट ऑफ इंटरसेक्शनमधला हवा अँगल ऑफ इंटरसेक्शन आणि डिप्लेक्शन अँगलची बेरीज 180 असते. बरोबर आहे. आता बघा हा ज्या पॉईंटपासून कर्व सुरू झाला आहे त्याला म्हणतो आपण TC शब्द लक्षात राहू द्या. TC त्याला म्हणतो आपण काय, पॉईंट ऑफ टँजन्सी, पॉईंट ऑफ टँजंट राईट. आणि इकडे काय असतो, सॉरी TC नाही, सिटी शब्द लक्षात ठेवा. सिटी लॅब राईट का. सिटी लॅब याच्या अगोदर कुठेतरी अजून एकदा वापरला होता मी. तो इथं काय पॉईंट ऑफ कर्व, हा झाला पॉईंट ऑफ कर्व राईट. आता तर काही खरं नाही, लाईट गेली, वायफाय पण गेलं. 1 मिनटं थांबा यार, काय चाललंय कधी तर माझ्यासोबत. कोणता आहे हा, सिंपल कर्व आहे राईट. याची रेडियस R1 आहे हा, आणि अँगल जो मध्ये बनवलेला आहे हा सेंट्रल अँगल डेल्टा आहे. जेवढा सेंट्रल अँगल आहे तेवढंच आपला डिप्लेट अँगल काहीतरी जास्त राहिला ना, 1 मिनटं. हां, तो जेवढा डेल्टा मला दिसायला भेटतो आहे राईट, हा इकडचा डेल्टा, हा डेल्टा जो काही आहे तेवढा डेल्टा आपल्याला इथं दिसायला भेटतो. ॲक्च्युली माझ्याकडून डायग्राम चुकीची काढली गेली, या स्टेटला जरा इकडे ठेवायला पाहिजे होता, असा अँगल तो आला असता. बट तुम्ही समजून घ्या, हा डेल्टा आणि हा इथला डेल्टा दोघं सारखे असतात. आकृती माझ्याकडून काढताना चुकलेली आहे. ठीक आहे, तो हा पॉईंट झाला. पुढे अजून काय, आता हा जो इथला पॉईंट असतो याला म्हणतो आपण सिटी शब्द लक्षात, सिटी लॅब लक्षात राहायचा. हा झाला पॉईंट ऑफ कर्व, याला म्हणतो पॉईंट ऑफ कर्व्हेचर, आणि या पॉईंटला म्हणतो आपण पॉईंट ऑफ टँजेंट. सो हा झाला पॉईंट ऑफ कर्व म्हणजे काय, कर्व सुरू होण्याचा पॉईंट. सो पॉईंट ऑफ कर्व आणि हा झाला पॉईंट ऑफ टँजेंट, पॉईंट ऑफ टँजेंट राईट का. सो पॉईंट ऑफ कर्व आणि पॉईंट ऑफ टँजेंट अशी 2 शब्द आपल्याला दिसायला भेटत असतात राईट. तो पॉईंट ऑफ कर्व, पॉईंट ऑफ टँजेंट अशी नावं आपण दिलीत. पुढचा पॉईंट जर आपण बघायला गेलो तर आता काय असतो बरं का, ही टँजेंट, ही जी काय आहे ही इथून तिथपर्यंत ही जी काही लांबी आहे याला म्हणतो आपण टँजेंट लेंथ. सो दिस लेंथ इज नथिंग अवर व्हॉट, ही झाली आपली टँजेंट लेंथ. ही टँजेंट लेंथ आपल्याला काढायची असते. सो ही टँजेंट लेंथ झाली. नंतर इथून कळेल मला की ही जी काही कर्व आहे या कर्वला या बिंदूपासून या बिंदूपर्यंत जोडणारं काही ना काही कॉर्ड असेल. ही कॉर्ड याला म्हणतो आपण लॉंग कॉर्ड. दिस इज अवर लॉंग कॉर्ड राईट. तो ही लॉंग कॉर्ड झाली. इथं लिहितो मी त्याचं नाव लॉंग कॉर्ड राईट. हे लॉंग कॉर्ड आहे. लॉंग कॉर्ड कोणतं सांगितलं मी, हे वाला लॉंग कॉर्ड आहे. ही कर्व झाली, ही लॉंग कॉर्ड झाली. ओके, आता जर बघायला गेलात तर अपेक्सपासून हा जो बिंदू आहे हे एका लाईनमध्ये असतात. बरोबर, हे एका लाईनमध्ये अशा पद्धतीने जातील, जर ते एका लाईनमध्ये जात असतील म्हणजे काय, जातातच राईट. तो आपल्याला काय दिसायला भेटेल की या अपेक्सपासून या कर्वच्या टॉपपर्यंतचा हा जो काही हे जे काही अंतर आहे, या अपेक्सपासून कर्वच्या टॉपपर्यंत जे काही अंतर आहे याला म्हणतो आपण अपेक्स डिस्टन्स. याला म्हणतो आपण अपेक्स डिस्टन्स. आणि याच्यापासून कुठून, कर्वचा जो काही टॉप पॉईंट आहे, कर्वचा टॉप पॉईंटपासून त्या कॉर्डपर्यंत हे जे काही अंतर आहे हे याला म्हणतो आपण व्हॉट, मिड पॉईंट कोऑर्डिनेट. सो मिड पॉईंट कोऑर्डिनेट डिस्टन्स राईट. सो मिड डिस्टन्स म्हणू शकतात, मिड पॉईंट कोऑर्डिनेट डिस्टन्स म्हणू शकतात. मिड कोऑर्डिनेट म्हणतो मी, मिड ऑर्डिनेट डिस्टन्स. हे झालं इथून तिथपर्यंत मिड ऑर्डिनेट. सो मिड ऑर्डिनेट झालं ते. सो मिड ऑर्डिनेटबद्दल सांगितलं मी की हा बाबा हा एवढा मिड ऑर्डिनेट आहे राईट. सो हा मिड ऑर्डिनेट झाला. पुढचा हे सांगितलं अपेक्स डिस्टन्स, हे मिड ऑर्डिनेट झाला, ही लॉंग कॉर्ड झाली. बस इथपर्यंतची नावं तुमच्या सगळ्याचे लक्षात आलं का रे बरं, काय होतं हे, काय पॉईंट सांगितलं लक्षात आलं का. आता बघू आपण एक करून नावं देऊन देऊ. याला A B, हा पॉईंट जो आहे ना पॉईंट ऑफ कर्व, याला B, याला C, याला D, ABCD, याला E देतो टॉपच्या पोर्शनला, आणि याला F म्हणून देतो, काही प्रॉब्लेम नाही राईट. तो नावं देऊन दिलीत मी आता या कर्वला.
ABCD वगैरे. आता आपण बघूया मला फाइंड आउट करायला लावतात की ही टँजंट लेंथ काढा. ही जी काही आहे हे जो मला दिसतं याला म्हणतो आपण टँजंट लेंथ. ही टँजंट लेंथ झाली. हा लॉंग कॉर्ड, हा झाला लॉंग कॉर्ड. हे सगळे अंतर आपल्याला काढायला लावतात. तो पहिला पॉईंट आपण घेऊ आता टँजंट लेंथ. तो फर्स्ट पॉईंट काय झाला आपला टँजंट लेंथ. आता टँजंट लेंथ त्याच्यामध्ये टॅन आहे राईट. तसं करा नाही तर आपण त्रिकोणावरून जाऊ. आता आपल्याला कळेल काय बरं का, लक्षात घ्या एक प्रॉपर्टी असते आपली काय की सर्कलला कधी बी जी टँजंट असते ती टँजंट कधी पण सेंटरपासून बघा टँजंट मी काढलेली आहे तर सेंटरपासून या टँजंटपर्यंत जो काही आपला हा अँगल दिसायला भेटतो हा 90 असतो. ही प्रॉपर्टी शिकलो आहे आपण, आठवते का राईट. सो जॉमेट्रीमध्ये ही प्रॉपर्टी आपण शिकलेला असतो. मग आता ही जी काही कर्व आहे ही कर्वचा समजा मी हा पॉईंट घेतला पॉईंट ऑफ कर्व. तो पॉईंट ऑफ कर्वच्या ठिकाणी सेंटरने केलेला जो काही हा अँगल असेल राईट का कशासोबत या टँजंटला. मग हा टँजंटला केलेला जो काही हा अँगल आहे हा 90 असावा बरोबर. जर हा 90 जर असेल तर ही बाजू कोणती बी डी बाजू आणि नंतर ए बी बाजू ए बी आणि डी ए बी ट्रायंगल जो दिसतोय ना तुम्हाला ABD ट्रायंगल हवाला एवढा ट्रायंगल दिसतोय का. हवाला एवढा ट्रायंगलचं जर ऑब्झर्वेशन केलं तुम्हाला राईट अँगल ट्रायंगल दिसेल तो. त्याच्यामध्ये BD आणि BA हे राईट अँगलला जोडणाऱ्या बाजू असतील आणि BA हा हायपोटेनियस असेल. मग त्याच्यावरून टँजंट लेंथ मी कशी काढतो बरं का. टँजंट लेंथ मी कशी काढतो हे गंमत बघा. हा पूर्ण अँगल आपला डेल्टा असतो आणि हे हेला बायसेक्ट करतं म्हणजे काय हे अँगल भेटणार तुम्हाला Δ/2. हे अँगल भेटणार तुम्हाला Δ/2. हा राईट अँगल आहे म्हणजे हा राईट अँगल इथं करतोय. सो याला मी याचा टॅन अँगल घेतो आता समजा. सो टॅन ऑफ धिस Δ/2 याचा Δ/2चा टॅन जर तुम्ही घेतला तर काय येईल बरं का. टॅन ऑफ Δ/2 याचा टॅन अँगल घेतो. हा जो काही ना याचा तो समोरची बाजू लगेच समोरची बाजू काय आहे, समोरची बाजू हे आहे टँजंट लेंथ. तो टँजंट लेंथ म्हणजे समजा काय येतोय बी डी डिवाइड बाय समोर लगतची बाजू म्हणजे हा R1 राईट. सो आर म्हणू शकतो आपण R1 जो काय आहे ते रेडियसच आहे, कॉमन रेडियस आहे तो R लिहून टाका. देअरफॉर BD इज इक्वल टू टँजंट लेंथ. तो टँजंट लेंथ किती आली, टँजंट इज इक्वल टू R टॅन ऑफ Δ/2. सो R टॅन Δ/2 तुम्हाला लक्षात ठेवायला लागेल की टँजंट लेंथ किती आहे R टॅन ऑफ Δ/2. इथपर्यंत ओके झालं. दुसरा पॉईंट आपण बघू. इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे का रे. ही टँजंट लेंथ आली बघा. इथून ते इथपर्यंत हे जे काही अंतर आले याला म्हणतो आपण टँजंट लेंथ. ही टँजंट लेंथ आली. सो टँजंट लेंथबद्दल काही प्रॉब्लेम आहे का राईट. टँजंट लेंथ झाला. दुसरा पॉईंट टँजंट लेंथ झाल्यानंतर आपलं पुढचं जे काही असतं तो असतो आता आपल्याला काढायचं आहे लॉंग कॉर्ड. हे बघा हे लॉंग कॉर्ड इथून ते इथपर्यंत मी नवीन इकडे डायग्राम काढतो वाटलं असतं. हे बघा ही जे काही आहे हा सर्कल झाला असा राईट. हे झालं हे दोन स्ट्रेट राईट. हे दोन स्ट्रेट झालेत. मग आता आपल्याला काय दिसायला भेटेल बरं का की ही रेडियस जी आहे ही थ्रोट रेडियस कॉन्स्टंट आहे. मी बोलतोय तुम्हाला ही कॉर्डबद्दल. ही कॉर्ड ही बघा ही कॉर्ड याला म्हणतो आपण लॉंग कॉर्ड. मग आता लॉंग कॉर्ड जर मला काढायचं असेल तर वरती जा जरा. हे लॉंग कॉर्ड काढण्यासाठी आपण एक काम करू. हा त्रिकोण घेऊ. कोणता त्रिकोण रे BAF. हा बघा हा वाला हा F आहे इथे F आहे. हा BFA हा त्रिकोण जर आपण घेतला तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसेल बरं का की हे R आहे. हे अँगल Δ/2 आहे. तर या आरचा Δ/2 हा कॉम्पोनंट जर घेतला मी AF तर किती येईल रे सांगा बरं कोणतरी मला. हा R आहे त्या आरचा जर समजा मी AF कॉम्पोनंट जर घेतला AF कॉम्पोनंट तर काय येईल तो डिस्टन्स काय देईल तुम्हाला AF. हे R आहे राईट का. सो R cos Δ/2 भेटेल. हे R cos Δ/2 भेटेल आणि हे BF काय भेटेल तुम्हाला. तो हा BF जो असेल हा आपला असणार हा R cos Δ/2 हे R sin Δ/2 असणार. याचा अर्थ B आणि F हे अंतर किती असणार R sin Δ/2. सो दिस अंतर काय असणार हे बघा. हा R आहे या Rचा ही वाली बाजू जी की आहे ही वाली बाजू ही R cos θ असेल आणि ही R sin θ असेल. सो R sin θ म्हणजे काय हा R आपला हा झाला आणि θ म्हणजे ही बाजू जी की मला दिसायला भेटेल किती असेल R sin Δ/2. सो ही R sin Δ/2 आहे. तेवढं जर R sin Δ/2 तुम्ही एकत्र केलं तर मला लॉंग कॉर्ड भेटून जाईल. सो लेंथ ऑफ लॉंग कॉर्ड किती असेल. लेंथ ऑफ लॉंग कॉर्ड असणार हे बघा हा झाला इथून 2 टाइम्स R sin Δ/2 राईट का. सो 2 R sin Δ/2 हे झालं लेंथ ऑफ लॉंग कॉर्ड. तर दुसरी टर्म सुद्धा कव्हर झाली लेंथ ऑफ लॉंग कॉर्डची. आता तिसऱ्या पॉईंटला जाऊ आपण. तिसरं असतं आता मिड ऑर्डिनेट. तिसरं काय आहे मिड ऑर्डिनेट डिस्टन्स.
आता मिड ऑर्डिनेट डिस्टन्स म्हणजे कोणतं आलं रे? हे दिसतंय का तुम्हाला? बघा, हा जो सर्क्युलर आहे, हा सर्क्युलर कर याचा टॉप पोर्शन आणि जो लॉंग कॉर्ड आहे याचा अर्थ हा वाला पोर्शन म्हणजे ई आणि एफ. हे ई आणि एफला मिड कोऑर्डिनेट आपण म्हणतो, मिड ऑर्डिनेट. आता ई आणि एफला मिड ऑर्डिनेट आपण म्हणतोय, तो मिड ऑर्डिनेट आपण कसा काढणार बरं का? तुम्हाला नाही वाटत का की ए पासून एपर्यंत ही रेडियस आहे, ए पासून ईपर्यंत ही रेडियस आहे. या रेडियसमधून बघा, रेडियसमधून जर का समजा मी ए एफ एवढं पोर्शन, ए एफवाला हे पोर्शन जर मायनस करून टाकलं तर मला ई एफ भेटून जाईल. या रेडियसमधून जर समजा तुम्ही ए एफ मायनस करून टाकलं तर तुम्हाला ई एफ भेटून जाईल. देअरफॉर ई एफ इज इक्वल टू व्हॉट? ई एफ इज इक्वल टू काय भेटेल? रेडियसमधून मायनस करून टाका ए एफ. ए एफ काय होता रे? आर कॉस डेल्टा बाय 2. हा ए एफ काय होता? हा ए एफ होता आर कॉस डेल्टा बाय 2. देअरफॉर आपण काय बोलणार? सो आर जसा तसा राहू द्या आणि ए एफ असतो आर कॉस डेल्टा बाय 2. कॉस डेल्टा बाय 2. देअरफॉर दिस इज युअर आन्सर, राईट. तो हा झाला मिड कोऑर्डिनेट. त्याला मिड कोऑर्डिनेट म्हणा तुम्ही, एमने दाखवा, तो तिकडे आपण साईड याच्याने दाखवतो. कशाने दाखवतो आपण? तो त्याला सेटबॅक डिस्टन्स. सो आर बाहेर काढून टाकू, 1 - कॉस ऑफ डेल्टा बाय 2. अशा पद्धतीने तुम्हाला दिसायला भेटेल. झाली स्टोरी. तो हे झाला आपला एम. तो एम इज इक्वल टू आर ब्रॅकेटमध्ये 1 कॉस ऑफ डेल्टा बाय 2 अशा पद्धतीने तुम्हाला दिसायला भेटणार, राईट का? याला म्हणतो आपण मिड ऑर्डिनेट. सो मिड ऑर्डिनेट म्हणजे काय लक्षात आलं? मिड ऑर्डिनेटला जो काय आहे आपण वर्स ऑफ साईन पण म्हणतो, वर साईन ऑफ कर्व पण त्याला म्हणतो, राईट. तर त्याला तुम्ही असं लिहू शकतात, याला म्हणू शकतात की मिड ऑर्डिनेट इज ऑल्सो कॉल्ड ॲज वर साईन ऑफ कर्व. सो वर साईन ऑफ कर्व पण आपण त्याला म्हणत असतो. तो पॉईंट तुम्ही लक्षात घेऊन घ्या. आणि हे काढायचं असेल मला तर मी अजून असं पण लिहितो याला, हे एक्सप्रेशनला मी पुढे जाऊन असं लिहितो. कसं लिहितो? याला कंटिन्यूस करून असं लिहा, आर वर्स ऑफ डेल्टा बाय 2 असं लिहितात, त्याला लिहून घ्या, राईट. सो याला म्हणतो आपण वर साईन करो, राईट. याला म्हणतो आपण वर्स साईन ऑफ करो म्हणा, किंवा आर वर्स डेल्टा बाय 2 अशा पद्धतीने देखील लिहितात तुम्ही, राईट. सो आर वर्स डेल्टा बाय 2. इथपर्यंत काही डाऊट आहे काय? 3 टर्मपर्यंत रे, आर वर्स इथपर्यंत काही डाऊट आहे का रे? राईट. आपण पुढे जाऊ. आता पुढचा पॉईंट जर आपण बघायला गेलो तर डायग्राम तर आपल्याला लागणारच आहे. पुढचं आता काय बरं का? पुढचं आपल्याला काढायचं आहे अपेक्स डिस्टन्स. अपेक्स डिस्टन्स म्हणजे काय? अपेक्स पॉईंटपासून टॉप पॉईंट ऑफ द वाट कर्व. तो टॉप पॉईंटपासून टॉप पॉईंटपर्यंत कर्वच्या ह्या जो काही डिस्टन्स आहे म्हणतो आपण अपेक्स डिस्टन्स. मग आता मला तुम्ही सांगा, हे अपेक्स डिस्टन्स जर आपल्याला काढायचं असेल, हे वाला अपेक्स डिस्टन्स, तर आपल्याला काय करावं लागेल? हे अपेक्स डिस्टन्स आहे, हे जर आपल्याला काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? आपण काय करायला पाहिजे बरं का? आता हे बघा, ही रेडियस झाली आणि हे अंतर मला काढायचं आहे. हे अंतर मला काढायचं आहे. सांगा बरं काय करावं लागेल? हे अंतर काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? कोणतं आहे? डी अंतर जर काढायचं असेल तर काय करावं लागेल? मला काय करावं लागेल? काही आयडिया? अपेक्स डिस्टन्ससाठी हे बघा, हा त्रिकोण घेऊ का? हा वाला, हे एवढा त्रिकोण जर घेतला तर होईल का काम? होईल मे बी. कसं बरं का? ही लेंथ ऑफ ही काय झाली? ही लेंथ ऑफ ही साईड माहिती आहे, ही साईड माहिती आहे. याच्यामधून जर आपण बघायला गेलो तर इथपर्यंत रेडियस आपल्याला माहिती आहे. काढायचं आहे मला हे, तो त्याच्यानुसार आपण काढू शकतो. तो एक पॉईंट आपला होऊ शकतो एक, राईट. तर तो एक त्रिकोण तुम्ही घेऊ शकतात. तो त्रिकोण आपण घेऊ ए बी ओ. तो त्रिकोण घेतला तरी येऊन जाईल. तो घेतला तरी येईल. बघा बरं काय आता रे? मायनस ओ ए. बघा रे, हे बघा, याच्यामधून डी एमधून जर एवढा मायनस केला रेडियस तर उत्तर येऊन जाईल का? याच्यामधून डी ई मायनस हे चालेल. मग आता करतो मी दुसऱ्या कागदावरती. सो दुसऱ्या कागदावरती बघू, डायग्राम बघून घ्या सगळ्यांनी. हे बघा, आपण त्रिकोण घेऊया, हा वाला त्रिकोण घेऊ. हा जर त्रिकोण घेतला मोठावाला DBA, हा DBA त्रिकोण घेतला, याच्यामधला अँगल हा किती बनतोय? हा डेल्टा बाय 2 घेतोय. तो टॅन वगैरे वापरून मी काहीतरी करणार, पण एवढी बात पक्की आहे की जर समजा मला DE काढायचा असेल, सो DE इज इक्वल टू, इथं लिहितो इकडच्या पानावरती, DE इज इक्वल टू, या टोटलमधून मायनस करून टाकतो, या टोटलमधून, दॅट इज DA मधून काय मायनस करा? DA मधून मायनस काय करून टाका? या DA मधून जर समजा मी EA मायनस केला, EA म्हणजे रेडियस, EA म्हणजे काय? रेडियस. तर माझं काम होऊन जाईल. मी डायरेक्ट सरळ रेडियस लिहून घेतो R. आता प्रॉब्लेम कशाचा उरला आहे की DA काढायचा आहे, ठीक आहे, हे फाइंड आउट करायचं आहे, पण मग DA माहीत असायला पाहिजे. DA काय असतो? DA म्हणजे हा वाला. DA म्हणजे कोणता? हा वाला DA. सो DA जर का समजा हा वाला आहे हायपोटेनस, तर तुम्ही काढू शकतात का DA काढू शकतो का आपण? DA काढू शकतो आपण. कोणता? DBD. तो एक कोणता तरी त्रिकोण आहे बघा, तो वाला वापरा.
कोणता? हा वाला त्रिकोण. हा त्रिकोण जर आपण वापरला तर हे निघून जाईल का हायपोटेनस? हायपोटेनस निघून जाईल का? बघा बरं का, काय वापरतो मी, समजा हा वाला अँगल वापरतो, कॉस डेल्टा बाय टू. कॉस डेल्टा बाय टू बद्दल बघू. बघा, हा त्रिकोण घेतला आहे मी, डी हा समथिंग बी हा समथिंग ए. सो हा वाला त्रिकोण आपण घेतलेला आहे. कॉस डेल्टा बाय टू हा जर तुम्ही घेतला, कॉस म्हणजे काय, सकल लगतची बाजू म्हणजे काय बरं रे, हे वाला रेडियस आर, राईट का, रेडियस आर. क म्हणजे काय, हायपोटेनस. म्हणजे बघा हायपोटेनस तुम्हाला डी ए भेटून जाईल, मग आर अपॉन डी ए करून घेतो. सो वास कॉस ऑफ डेल्टा बाय टू इज इक्वल टू आर अपॉन डी ए, आणि तुम्हाला काढायचं काय, डी ए. देअरफॉर डी ए इज इक्वल टू आर अपॉन कॉस ऑफ डेल्टा बाय टू, हे झालं आपलं, राईट. आणि हे डी ए जर इथं टाकलं तर डी ए किती भेटून जाईल, दॅट इज अपेक डिस्टन्स. अपेक डिस्टन्स इज इक्वल टू आर कॉस ऑफ डेल्टा बाय टू मायनस आर करून टाका, तुम्हाला उत्तर काय भेटेल हे बघा, इथं सेक होऊन जाईल. सो आर सेक डेल्टा बाय टू मायनस आर. देअरफॉर दिस आर टेकिंग कॉमनमध्ये काय उरते, सेक ऑफ डेल्टा बाय टू मायनस वन. दिस इज अवर अपेक्स डिस्टन्स. हे झालं अपेक्स डिस्टन्स, राईट. सो अपेक्स डिस्टन्स जो काय आहे अशा पद्धतीने लिहितात. हे पण पॉईंट एक लक्षात घेऊन घ्या. म्हणजे अपेक्स डिस्टन्स आणि मिड ऑर्डिनेट जो काय आहे त्याच्याबद्दल आपल्याला काय माहिती भेटून जाते की मग, अरे दरवाजा आगडी पण दरवाजा बंद करून गेला, राईट. तो अपेक डिस्टन्स काय सांगितलं मी, अपेक डिस्टन्स इज इक्वल टू आर सेक डेल्टा बाय टू मायनस वन. इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे का रे, तुम्हाला क्लिअर दिसतंय का? हो दिसतंय. हां, तो इथपर्यंत जे काही आहे हे सगळे टर्मिनॉलॉजी तुमच्या एका कागदावर लिहून घ्यायचे. 4 पॉईंट मी तुम्हाला सांगून दिले. अशा पद्धतीने हे जे काही काय काय सांगितलं आपण पहिले, सगळ्यात अगोदर बघा लेंथ ऑफ आपण बघितलं, टँजंट लेंथ. टँजंट लेंथ म्हणजे कोणती रे, ही झाली टँजंट लेंथ. ही किती असते, आर टॅन ऑफ डेल्टा बाय टू, हे असते आर टॅन ऑफ डेल्टा बाय टू. नंतर तुम्हाला सांगितलं लॉंग कॉर्ड. लॉंग कॉर्ड किती असते, 2r साइन ऑफ डेल्टा बाय टू, हे असतो लॉंग कॉर्डचं अंतर, हे लॉंग कॉर्ड. नंतर तुम्हाला सांगितलं मिड ऑर्डिनेट, ज्याला आपण साइन वर्स म्हणतो, वर्स साइन ऑफ कर्व म्हणतो. वर्स साइन ऑफ कर्व म्हणजे काय, त्याचं काढलं होतं आपण, आर ब्रॅकेटमध्ये 1 मायनस कॉस डेल्टा बाय टू होता. आणि हा मिड हा जो काही ना अपेक्स डिस्टन्स, हे काय सांगितलं, आर ब्रॅकेटमध्ये सेक डेल्टा बाय टू मायनस वन. हे 4 फॉर्म्युले आपण काढून झालेत. याच्यावरती तुम्हाला हमखास क्वेश्चन विचारून घेतात. आपण पुढे जाऊ आता. पुढचा असतो आता पुढचा पॉईंट काय आता बघा. पुढचा पॉईंट असतो आपला की आपण जे काही कर्व हे करतो, जे की आपण कर्व काढतो, तो मोस्टली बघा सिंपल सर्क्युलर कर्व जर डिझाईन करायला गेलो तर मला भर द्यावी लागते मोस्टली रेडियसवरती, राईट. थांब एक मिनिट.